हॅलो मित्रांनो, काय म्हणतायसा? नवीन दिवस नवीन व्हिडिओ बघा. तर आज आम्ही व्हिजिट केला आहे द संगोळी रायण्णा रॉक गार्डनमध्ये. काय ही जागा, काय हे स्थळ. अहो ह्या जागेमध्ये ना संगोळी रायण्णा यांचं कम्प्लीट जीवनचरित्र दाखवण्यात आलेलं आहे बघा. खरंच अहो काय इथल्या मूर्त्या, काय इथला नजारा, काय इथलं भव्य गार्डन. रा एक नंबर, जबरदस्त, खतरनाक, विषय हार्ड. अनेक गोष्ट सांगू का तुम्हाला. ह्या स्थळामध्ये कित्तूर राणी चन्नम्मा यांचा कंप्लीट दरबार दाखवण्यात आलेला आहे बघा. एवढं सुंदर दाखवण्यात आलेलं आहे. खूप छान, अति सुंदर. अहो इथली जुनी घरं, जुनी माणसं एकदम छान पद्धतीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. अयो ह्यो तो राजा वाघाशी दंगा करतो या. काय रे बाबा, एकदम डेंजर बघा. हां बघा इथले प्राणी, इथली छोटी छोटी छान घरंसुद्धा, वासरू पण आहे आपल्यासोबत. अरे हे काय बघतो मी, ही तर आपली फलटण आहे, आपली गँग आहे. अरे बापरे, अरे वाघासोबत शूटिंग. ये पोरांचा विषय हार्ड आहे बाबा, खराच हार्ड आहे बघा. खूप छान, एकदम छान दाखवण्यात आलेलं आहे या स्थळामध्ये. आणि मित्रांनो मला एक सांगायचं होतं तुम्हाला. आपल्या श्री छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं असं जीवनचरित्र तुम्ही कुठं तर बघितलं असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जागा ते स्थळ कुठलं आहे. ह्या स्थळामध्ये ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे संगोळी रायांचं जीवनचरित्र एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही कंप्लीट फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत व्हिजिट करू शकता आणि बघू शकता. आता बघा मी केवढं म्हणून बोलणार. आता बघा काय काय दिसतंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आणि एखादा काय तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट करा राव. पॉझिटिव्ह नेगेटिव्हचा विचार करू नका, कमेंट करा, खूप महत्त्वाचं आहे. लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काकी असे चांगले व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील, कळलं का? अरे बघा हो, फायटिंग चालू झाली. अरे बाबा, चला आपण पळूया आता. चला ओ मित्रांनो, महत्त्वाचं तर राहिलंच की सांगायचं तुम्हाला. अगर तुम्हाला ही प्लेस व्हिजिट करायची असेल तर ही प्लेस बेळगावपासून फक्त आणि फक्त ओनली 48 किलोमीटरच्या अंतरावर आहे. किती? 48 किलोमीटर्स, कळलं का? आता ही तुम्हाला यायचं असेल तर कसं येणार तुम्ही? सिम्पल आहे राव. गुगल मॅप्स ओपन करा, जागेचं नाव टाका, काय संगोळी रायण्णा रॉक गार्डन. थेट तुमच्या घरापासून ते गार्डनपर्यंत वाट मिळेल तुम्हाला मित्रांनो. ಕಿತ್ತೂರು ವಿಜಯೋತ್ಸವ ಸೂರ್ಯ ಮುಳುಗದ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಎಂದು ಹೆಸರಾಗಿದ್ದ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವು ಕನ್ನಡ ನೆಲದಲ್ಲಿ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಸೋತು ಶರಣಾಗತವಾಯಿತು. ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ಗೆಲುವನ್ನು ಕಿತ್ತೂರು ಪ್ರಜೆಗಳು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತಿರುವುದು. ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ದಾರರು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಇದ್ದಾರೆ. ಎರಡನೇ ಆಂಗ್ಲೋ ಕಿತ್ತೂರು ಯುದ್ಧ, ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಥ್ಯಾಕ್ರೆಯ ಕೊಲೆಯಿಂದ ಕಂಗಾಲಾದ ಡೆಕ್ಕನ್ ಪ್ರಾಂತದ ಕಮಿಷನರ್ ಚಾಪ್ಲಿನ್ ಕಿತ್ತೂರು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಹೊಂಚು ಹಾಕಿದ್ದನು. ಪುಣೆ, ಬೆಳಗಾವಿ, ಬಳ್ಳಾರಿ, ಸೊಲ್ಲಾಪುರ್, ಮೈಸೂರು ಮತ್ತು ವೆಂಗೂರ್ಲಾ ಭಾಗಗಳಿಂದ ಸೈನ್ಯ ಕರೆಸಿಕೊಂಡನು. ಕಿತ್ತೂರು ಸಂಸ್ಥಾನದ ಕಡೆಯಿಂದ ಸಂಧಾನದ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದಿತ್ತು. ಬಂಧನದಲ್ಲಿದ್ದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸೈನ್ಯದ ಬಿಡುಗಡೆ ಇಲ್ಲದೆ ಮಾತುಕತೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂದು ಚಾಪ್ಲಿನ್ ಕರಾರು ಹಾಕಿದನು. ಅವನ ಮಾತು ನಂಬಿ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಬಂಧಿತರ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದರು. ಆಂಗ್ಲೋ ಕಿತ್ತೂರು ಸಂಧಾನ ಫಲಪ್ರದವಾಗಲಿಲ್ಲ. ಮಾತಿಗೆ ತಪ್ಪಿದ ಚಾಪ್ಲಿನ್ 1824 ಡಿಸೆಂಬರ್ 3ರಂದು ಯುದ್ಧ ಸಾರಿದನು. ಸಿದ್ಧತೆ ಇಲ್ಲದರಿಂದ ಕಿತ್ತೂರು ಸೋಲಬೇಕಾಯಿತು.
ए श्याम, ए बाबू, कौन है ये लोग और कहाँ से आते हैं ये लोग? मेरे को तो कुछ भी मालूम नहीं। क्या करने का बाबा।